आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण. तिपाडा बाइक्स LLP सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. त्यासोबत 24 तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध. एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 8055 20 20 20. गेल्या 3 आठवड्यापासून या निवडणुकीच्या धामधुमीत, या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार सभा, रॅलीज या धकाधकीच्या काळामधून थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला गेला. खरं तर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या या सर्व कलाकारांचं या ऐतिहासिक कोपरगाव नगरीत मी प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो. कोपरगावची ही एकेकाळची कला पंढरी, राज दरबारात असलेले मानाचे स्थान असलेले शाहीर परशुराम, आपल्या कलेचा अटकेपार झेंडा रोवणाऱ्या कला सम्राज्ञी कौसल्याबाई कोपरगावकर, ज्या गाण्यावर नुसते स्वर जरी काने पडले तरी केरळपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येकाच्या भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे राहतात, अशा ए मेरे वतन के लोगो या गाण्याचे संगीतकार सी रामचंद्र यांच्या कोपरगाव नगरीत आलेल्या सर्व कलाकारांचे मी मनापासून स्वागत करतो. कला संस्कृतीला जोपासना प्रोत्साहन देणारी ही आमची कला पंढरी, कलेसोबत हजारो वर्षाचा समृद्ध पौराणिक वारसा लाभलेले हे कोपरगाव, गुरु शुक्राचार्यांची नगरी, प्रभू आणि माता सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, एकेकाळची गुलाची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं कोपरगाव आज विविध क्षेत्रात प्रगती करीत आहे. आपलं कोपरगाव बदलत आहे. आशुतोष दादांच्या साथीनं विकासाचा रथ कोपरगावचा असाच गतिमान राहणार आहे. मी या ठिकाणी सर्व कलाकारांना विनंती करू इच्छितो की आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली पुढच्या जास्तीत जास्त 2 वर्षामध्ये जे शाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह आम्ही बांधणार आहोत, त्या खुले नाट्यगृहात देखील हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी आजच तुम्हाला कोपरगावकरांच्या वतीनं मी निमंत्रण देत आहे. कोपरगावकरांनो, एक विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही पुढे आलेलो आहोत. स्वच्छ, समृद्ध, सुरक्षित आणि स्मार्ट कोपरगाव हा आमचा ध्यास आहे. माननीय अजितदादांचे पाठबळ आणि आशुतोष दादांची समर्थ साथ या जोरावर आपण सर्वांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणार, यासाठी एक नगराध्यक्ष आणि 30 नगरसेवक अशी टीम कोपरगावात सज्ज झाली आहे. हे विजन प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या विजनमध्ये एकही क्षेत्र असं नाही की ज्याला आम्ही स्पर्श केलेला नाही, एकही घटक असा नाही की ज्याच्या आमच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये समावेश झालेला नाही. या व्हिजन डॉक्युमेंटनुसार प्रत्येक प्रभागामध्ये उद्यान असेल, 3 प्रभाग मिळून एक उद्योग मंदिर असेल. या उद्योग मंदिरामध्ये कोपरगावातल्या ज्या महिला इच्छुक असतील त्या सर्व महिलांना त्यांच्या हाताला काम मिळेल. महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी, खर तर किती लाडक्या बहिणी आहेत इथं कृपया हात वर करा. प्रत्येक प्रचार सभेत मी या लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे, तुम्हाला दर महिन्याला आशुतोष दादा हा तुमचा लाडका भाऊ दर महिन्याला लाडक्या बहिणींचं अनुदान पाठवतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आहेत, ते दर महिन्याला तुमच्याकरता त्या तिजोरीच्या चाव्या उघडतात आणि दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये पाठवतात. पण मी प्रत्येक सभेत आवाहन केलं त्याप्रमाणे हे पैसे तुम्ही घर खर्चाकरता खर्च करू नका. ते तुमच्या सासू सासऱ्यांच्या आजारपणाला, मुलाबाळांच्या शिक्षणाला, तुमच्या घर प्रपंचाला लावू नका. तुमच्या घर प्रपंचाची व्यवस्था जसं तुम्हाला दर महिन्याला हा लाडका आशुतोष दादा तुमचा भाऊ आणि अजित दादा दर महिन्याला पैसे पाठवतात, तसं तुम्हाला घर खर्चाकरता उत्पन्न मिळवून देण्याची जबाबदारी हा तुमचा कोपरगावचा लाडका काका घेणार आहे. कोपरगावकरांनो, नगरपालिकेमध्ये स्थिर आणि शाश्वत उत्पन्नासाठी अधिकाधिक गाळ्यांची निर्मिती आम्ही करणार आहोत.
जे कोपरावचं बस स्थानक, जे कोपरावचं प्राईम लोकेशन आहे, त्या लोकेशनवर बांधलेलं बस स्थानक विरोधकांनी उलट्या दिशेने बांधलेलं आहे. खर तर त्या बस स्थानकामध्ये कोपरावच्या सर्व विस्थापितांचं पुनर्वसन होऊ शकतं आणि आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली आणि 30 नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष हे सर्व विस्थापितांचं पुनर्वसन पुढील 2 वर्षामध्ये नक्की करणार आहोत. कोपराव नगरपालिकेचं कामकाज हे अधिकाधिक डिजिटल करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कोपरावच्या युवकांना खेळण्यासाठी कोपरावच्या बाहेर गेलेलं क्रीडांगण आम्ही कोपरावमध्ये परत आणणार आहोत. आरोग्य, शिक्षण, संस्कृती, ज्ञान, कला, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांचा समावेश असलेलं हे विजन आहे. आम्ही इथं थांबलो नाही. निधी कुठून आणायचा, कामे कशी मार्गी लावायची यासाठी आम्हाला आशुतोष दादांचं मार्गदर्शन मिळणार आहे. पहिल्या 100 दिवसात आम्ही काय करायचंय, 1 वर्षात काय करायचंय, 3 वर्षात काय करायचंय, 5 वर्षात काय करायचंय याचा कालबद्ध कार्यक्रम आमदार आशुतोष दादांनी आम्हाला तयार करून दिलेला आहे. त्याप्रमाणे पहिल्या 100 दिवसात आम्ही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणार आहोत आणि मोकाट विरोधकांचा सुद्धा बंदोबस्त करणार आहोत. महिलांसाठी स्वतंत्र शौचालय कोपराव शहरात बांधणार आहोत. पार्किंगसाठी जागा निश्चित करणार आहोत. पहिल्या 100 दिवसात किमान 1000 झाडांची लागवड करणार आहोत. कोपराव नगरपालिकेचं कामकाज वेबसाईटवर आणणार आहोत आणि 100 दिवसापासून पुढच्या 25 वर्षाचा हा विकासाचा मार्ग आहे. आपली टॅगलाईन आहे, काम करत आलो आहे, काम करत राहू. हा विकासाचा रथ आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली आणखी गतिमान होणार आहे. तरुणाईला आम्ही ऊर्जा देणार आहोत. कोपरावमध्ये बदल दिसणार आहे, बदल घडणार आहे आणि कोपराव राज्यामध्ये 1 नंबरचा आपल्याला बनवायचं आहे. याकरता आपण सर्वजण आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली जे घड्याळच्या चिन्हावर 30 नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष पदाकरता उभा आहे, आम्हाला निवडून द्या अशी विनंती मी करतो. जाता आता एक छोटीशी बातमी माझ्या कानावर आत्ता आलेली आहे. एक बातमी माझ्या दृष्टीने अशीच महत्वाची आहे. ज्या समता पॅटर्नचं विरोधकांना ॲलर्जी झालेली होती, ज्या समताच्या मागे विरोधकांनी चौकशीचा ससेमिरा लावला होता आमच्या काही थकबाकीदारांना हाताशी धरून, त्या चौकशीला आता पूर्णविराम मिळालेला आहे. सहकार मंत्र्यांनी ही चौकशी थांबवलेली आहे. ही चौकशी थांबवताना समताचं कामकाज कसं शिस्तबद्ध आहे, जे अजितदादांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की काकांच्या समताचं काम शिस्तबद्ध आहे, नियोजनबद्ध आहे. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचं सहकार खातं ज्या राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये आहे, त्या अजितदादांनी ज्या मला शिफारस पत्र दिलं होतं, त्या शिफारस पत्राला सुद्धा डावलून विरोधकांनी त्यामध्ये अडचणी आणण्याचा प्रयत्न केला होता. आणि विरोधकांचं काम एकच, आशुतोष दादांच्या कामामध्ये अडचणी आणायच्या, आशुतोष दादांच्या कामामध्ये खोडा घालायचा. यांचं नावच आपण काय ठेवलेलं आहे, खोडा पार्टी. तेव्हा या खोडा पार्टीचा पराभव करण्यासाठी आणि आशुतोष दादांच्या पॅनलचा विजय निश्चित करण्यासाठी आम्हाला साथ द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोपराव आणि जय राष्ट्रवादी. राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू. मोजकेच प्लॉट शिल्लक. तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.